हिंदीच्या मुद्द्यावर आज ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन. सरकारनं काढलेल्या GRची करणार होळी, तर आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. पाच जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची आज बैठक. नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित राहणार. दादरमधील मनसेच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीचं नियोजन. पाच जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का, याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील. अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांची स्पष्टोक्ती. मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र. हिंदी भाषेला नाही तर सक्तीला विरोध. उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्पष्ट. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. हिंदीच्या मुद्द्यावरून महायुतीत अजित पवारांचा वेगळा सूर. पहिलीपासून नव्हे तर 5वी पासूनच हिंदी शिकवावी, अजित पवारांचा पुनरुच्चार. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही स्पष्ट. नारायण राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत. मर्डर, मारामाऱ्या, भानगडी सगळं केलं. शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले गंभीर. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 7 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार. 30 जून रोजी अर्ज भरणार, तर 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार. अखेर 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. पहिल्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताची 97 धावांनी दणदणीत मात. स्मृती मंदनाचं शतक तर श्री चरणीची 4 विकेट्स. 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 न आघाडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला अंतराळ संशोधन केंद्रात पोहोचलेल्या शुभांशु शुक्लांसोबत संवाद. शुभांशु म्हणाले, अवकाशातून कुठल्याही देशाच्या सीमा दिसत नाहीत. इराण-इस्रायल युद्ध थांबल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आता गाझाकडे मोर्चा. येत्या आठवडाभरात इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी होण्याची आशा व्यक्त. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.